नमस्कार, पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो. नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक हे महायुतीच्या बेंचवर जाऊन बसले आणि एकच गोंधळ उडाला. वादग्रस्त नवाब मलिक महायुतीच्या बाजूनं बसल्यानं विशेषतः फडणवीसांचे कान अनेकाकडून टोचले गेले. त्यावर फडणवीसांनी नेमका विचार केला आणि त्यांनी नेमका घडलेला प्रकार अमित शहा यांच्या कानावर घातला. त्यानंतर लगेचच याच फडणवीसांनी अजित पवारांना खरमरीत पत्र लिहिलं, जे पत्र काल साऱ्यांनीच तुम्ही वाचलेलं आहे. अर्थात त्यानंतर घडलं काय की पत्र बाहेर आलं, त्यातून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वाद झाले, त्या दोघांमध्ये वितुष्ट आलं, त्या दोघांमध्ये मतभेद झाले. या पद्धतीच्या वावड्या उठल्या. विशेष म्हणजे अजित पवार नेहमीप्रमाणे गायब झाले, काही तासांसाठी अनुपस्थित राहिले, कोणालाही दिसेनासे झाले. त्यांची ती सवय आहे. माझा एक भाऊ, त्याचं इथे त्याच्या नावाचा उल्लेख करत नाही, पण तो लहान असताना त्याची त्या अजित पवारांसारखी सवय होती. म्हणजे आमचे वडील रागावले किंवा घरातल्यांनी एखाद्यानं त्याला रागावलं किंवा त्याला कुठे एखादी चापटी मारली किंवा काही बोललं, तर हा आमचा भाऊ लगेचच रुसायचा आणि रुसल्यानंतर गायब व्हायचा. मग तो कधी संडासात जाऊन लपायचा, तर कधीतरी गावाच्या मंदिरात जाऊन बसायचा, तर कधीतरी आमच्या घराशेजारी गवत वाढलेलं होतं त्या गवतामध्ये लपून बसायचा. थोडक्यात काय, तर त्याला राग आला की तो काही तासांसाठी गायब व्हायचा. एकदा तर तो चक्क आमच्या शेजारी राहणाऱ्या एका बाईच्या मांडीवर बसलेला दिसला. मित्रांनो, अजितदादांचंही तेच आहे. म्हणजे ते अर्थातच रुसल्यानंतर कोणाच्या मांडीवर जाऊन बसले असं मी म्हणणार नाही, पण ते देखील असेच गायब होतात. आणि त्यातून अजितदादा रुसले आहेत, फुगले आहेत, नाराज आहेत हे सिद्ध होतं. नेमकं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या पद्धतीचं वर्तन अजितदादांकडून काही वेळ घडल्यामुळे त्याला खतपाणी मिळालं. पण नेमका तो प्रकार नव्हता. अजितदादांना अनाहूतपणे झालेली चूक मान्य करणं गरजेचं होतं. आणखी एक अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्ही काही महिन्यांपूर्वीचं माझं लिखाण वाचलं असेल किंवा माझे व्हिडिओ बघितले असतील, तर यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं आहे की नवाब मलिक यांना पक्षात न घेणं हा पहिल्यांदा प्रकार घडलेला नाही. हा चक्क तिसरा प्रकार आहे. थोडक्यात काय, तर याआधी अमुक एकाला तुमच्या पक्षात घेऊ नका हा निरोप अजितदादांकडून जसा फडणवीसांना गेला होता आणि फडणवीसांनी अजितदादांच्या सूचनांचं ज्या पद्धतीनं पालन केलं होतं, तेच नेमकं फडणवीसांकडून अजितदादांच्याही बाबतीत घडलं होतं. अमुक एका नेत्याला तुम्ही महायुतीमध्ये येत असताना, सामील होत असताना अजिबात संगे आणू नका, हा अतिशय कठोर निरोप फडणवीसांनी दिला होता आणि तो तिथल्या तिथे अजितदादांनी मान्य केला आणि त्यानंतर त्यांचा प्रवेशाचा, महायुतीमध्ये सामील होण्याचा मार्ग सुकर झाला. त्यावरच नेमकं मला आणखी तुम्हाला इथे काहीतरी सांगायचं आहे. फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं आणि शरद पवारांच्या एकाच गालावर छद्मी हसू फुटलं. पण
याच शरद पवारांना लाथाडून जेव्हा अजित पवार महायुतीमध्ये दाखल झाले होते, तेव्हा मी जे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 2 प्रकार लागोपाठ घडले होते. म्हणजे त्याच दरम्यान, म्हणजे जेव्हा अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले, दाखल झाले, उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेऊन मोकळे झाले, त्या दरम्यान रोहित पवार यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला होता. किंबहुना रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची पडद्यामागची दाट मैत्री हा अनेकांच्या चघळण्याचा जरी विषय होता, तरी जे जवळचे होते, जे माहितगार होते, त्यांना या दोघांमधली मैत्री चांगली ठाऊक होती आणि त्यातूनच रोहित पवार भारतीय जनता पक्षामध्ये नक्की येणार होते. पण अजितदादांनी त्या क्षणी, म्हणजे प्रवेश करण्याच्या आधी, फडणवीसांना निक्षून आणि आग्रहानं सांगितलं की काहीही झालं तरी मला आपल्या समवेत रोहित पवार असणं चालणार नाही. कृपया तुम्ही त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश न दिलेला बरा. आणि त्या क्षणी कुठल्याही परिणामांची, फायद्या तोट्याची, राजकीय फायदा नुकसानीची चिंता, पर्वा, काळजी न करता अजितदादांसाठी याच फडणवीसांनी रोहित पवारांच्या प्रवेशाचा निर्णय स्थगित केला, कॅन्सल केला. अर्थात रोहित पवार यांना देखील त्यातून फारसं काही वाईट वाटलं असावं असं वाटत नाही, कारण ते सारं अपेक्षित होतं. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की ज्या पद्धतीनं फडणवीसांनी रोहित यांना पक्षात घेणार नाही ही दादांची जशी अट मान्य केली, नेमकं तेच अजित पवारांच्या बाबतीत देखील घडलं होतं. मित्रांनो, मला तर अनेक प्रसंग माहिती आहेत की अगदी सुरुवातीपासून, म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले, शपथविधी घेतल्या दिवसापासून एकनाथ खडसे फार अस्वस्थ होते. कारण फडणवीसांच्या ऐवजी त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, मात्र ते घडलं नाही, जमलं नाही आणि एका दृष्टीने बरं झालं. ते का बरं झालं त्यावरही मी कधीतरी तुम्हाला माहिती देईन. परंतु एकनाथ खडसे हे त्या पहिल्या दिवसापासून फडणवीसांना अतिशय तुच्छ लेखायचे. त्यांचा कॅबिनेट मीटिंगमध्ये आरेकारे असा एकेरी उल्लेख करायचे. साऱ्या मंत्र्यांच्या समक्ष ते फडणवीसांना घालून पाडून बोलायचे, अपमानित करायचे. फडणवीस सुरुवातीला शांत होते, कारण त्यांच्यात ती तेवढी सभ्यता आहे, त्या पद्धतीचे संस्कार आहेत. पण जेव्हा खडसेंनी अतिरेक केला आणि मंत्री म्हणून धुमाकूळ घालायला सुरुवात केली, वाटेल तो पैसा कमवायला सुरुवात केली, मग मात्र फडणवीसांनी आपलं शस्त्र उगारलं आणि खडसेंना त्यांची जागा दाखवून दिली. खडसेंना मंत्रिमंडळातून जावं लागलं. हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर खडसे राष्ट्रवादीमध्ये सामील झाले आणि जेव्हा अजित पवार हे महायुतीमध्ये दाखल होण्यासाठी फडणवीस, गिरीश महाजन आणि अजितदादांमध्ये महत्त्वाची बैठक झाली, त्यावेळेला याच फडणवीसांनी काहीही झालं तरी एकनाथ खडसे तुमच्या संगे तुम्ही आणू नका, ते यायला नकोत अशी विनंती केली. आणि वास्तविक जर एकनाथ खडसे अजित पवारांसंगे आले असते तर मला असं वाटतं की अजितदादांना विशेषतः खानदेशातून, म्हणजे जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यातून एक मोठी ताकद नक्की मिळाली असती. पण तरीही त्या फायद्याचा विचार न करता अजितदादांनी
आपल्या मित्राची ही अट तिथल्या तिथे मान्य केली. थोडक्यात काय मित्रांनो, तर नवाब मलिक हे प्रकट पहिल्यांदा घडत नाही आहे. सुरुवातीला रोहित पवार, त्यानंतर एकनाथ खडसे आणि आता नवाब मलिक. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की जेव्हा फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं, त्यानंतर फडणवीस हे मुस्लिमांच्या बाबतीमध्ये आकस ठेवून आहेत अशी अफवा पसरवायला देखील काही मंडळींनी कमी केलं नाही. मात्र या पद्धतीचा आकस फडणवीसांच्या मनात जर असता तर त्यांनी 100% एकनाथ शिंदे किंवा अजितदादांना हसन मुश्रीफ किंवा अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका हे निक्षून सांगितलं असतं आणि त्या दोघांना ते मान्य करावं लागलं असतं. मात्र हसन मुश्रीफ किंवा अब्दुल सत्तार या दोघांना त्यांनी मंत्रिमंडळात मानाचं आदराचं स्थान दिलं आणि जेव्हा केव्हा अब्दुल सत्तार किंवा हसन मुश्रीफ आपल्या अडचणी, आपली कामं घेऊन फडणवीसांकडे जातात, फडणवीस त्यांनी सांगितलेल्या कुठल्याही सार्वजनिक कामांवर प्रायोरिटीनं लक्ष देतात. मित्रांनो, या पद्धतीची फडणवीसांची वृत्ती नाही. कारण जेव्हा महायुतीचं सरकार घेऊन चालावं लागतं आणि एक उत्तम नेतृत्व म्हणून वेगळ्या दिशेनं महाराष्ट्र घडवावा लागतो, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मॅच्युअर्ड नेते अशा या कमकुवत विचारांना कधीही प्राधान्य देत नसतात. शेवटी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही देखील ते पत्र वाचलं असेल आणि त्या पत्रात फडणवीसांनी नेमकं तेच सांगितलं आहे की माझ्या मनामध्ये कोणाविषयी आकस नाही, राग नाही, द्वेष नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कायद्याचा अभ्यास केला आहे आणि ते या राज्याचे अत्यंत अभ्यासू आणि माहितगार असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांना गृहमंत्री या नात्यानं नेमकी आणि नक्की माहिती असते. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर जो देशद्रोहाचा गुन्हा आहे आणि त्यातून ते तात्पुरते जामिनावर सुटून बाहेर आलेले आहेत, फडणवीसांना नक्कीच त्या गुन्ह्याचं गांभीर्य याचा मोठा अभ्यास असेल किंवा आहेही. त्यामुळे इतर अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप असताना त्यांना मंत्रिमंडळात घेताना फडणवीसांनी कधीही विरोध दर्शविला नाही. पण नवाब मलिक जेव्हा अजित पवारांच्या गटात सामील होताना दिसले, त्यांच्या बेंचवर बसलेले दिसले, तेव्हा मात्र फडणवीसांना नेमकी वस्तुस्थिती माहीत असल्यामुळे पत्र लिहिण्याचा हा सोस करावाच लागला. ज्यात ते कुठेही चुकले हे नक्की नाही. त्यांचा निर्णय योग्य होता आणि अजित पवारांनी फडणवीसांच्या या पत्राला पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करणं ही अजितदादांची मॉरल ड्युटी आहे. त्यांनी ते करायलाच पाहिजे. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.